योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आता 30 फुटाकडे चाललेली आहे। तर आपण या ठिकाणी सध्या पाहू शकतो, गेल्या काही दिवसापासून होणारा मुसळधार पाऊस आणि या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये वाढणारं पाणी हे धक्कादायक आहे। कारण आज सकाळी 6 वाजता 26 फुटावर असणारी कृष्णा नदी 11 वाजता 29 फुटावर आली आणि आता 30 फुटाकडे या कृष्णा नदीच्या आयर्न पुलाची पाणी पातळी आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत जे पात्र आपण पाहिलं तर विस्तीर्ण अथांग असं पात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल, सांगली महानगरपालिका असेल, अग्निशमन विभाग असेल, सर्व अत्यावश्यक यंत्रणा या सज्ज झालेल्या आहेत। सर्व बोटिंग क्लब सज्ज आहेत, कारण यदाकदाचित पूर परिस्थिती निर्माण झाली तर मदतीसाठी, लोकांच्या बचावासाठी सर्व शासकीय यंत्रणाही सज्ज झालेली आहे। मात्र सध्या सांगलीमध्ये पावसानं जरी उघडीप दिली असली तरी कृष्णा नदीमध्ये मिसळणारं पाणी यामुळं सायंकाळपर्यंत सुद्धा पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्या, वस्त्या, गावं तसेच शहरं या सर्वांना सतर्कतेच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि एकंदरीत सध्याची ही परिस्थिती पाहिली तर संध्याकाळपर्यंत आणखीन पाणी पातळी सांगली कृष्णा नदीची वाढू शकते। या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासन करत आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।